गावाला काजळ कुंकू जळवा पाणी प्रेमाळू माझा धनी ఎందుకు రౌద్ర రూप धारण చేస్తున్నావు అమ్మా आम्ही म्हणलं भेदभाव करणार ह्याही लेकराला तांब्याचीच केलता ह्याही लेकराला तांब्याची मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे दिलदार मिला दे अभी हम इधर रुक के क्या किए खाना खाएगा हम ऐसा रोल रोल करके खाए मिरच्याचं खारं घातलं चटणी हाय गाईस या माझ्या जाऊबाईस यांच्या सासूबाईस आमच्या सासूबाईस आमच्या नंदबाईस आमच्या नंदबाईस आमच्या लेकीबाईस हाय हॅलो नमस्कार मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग. आम्ही निघालो चंद्रपूरला. तर सगळी फॅमिली मिळून जाणार आहोत. जलद्याचे सगळेजण येणार आहेत. ते आमची वाट बघत इथं रोडला थांबलेत. आमचं अजून झालं नाही. ताई आलेत, लेकरं बघा समोर गेलेत. तर चला मग आज तुम्हाला तिथला ब्लॉग बघायला भेटेल. आणि सौरभ आणि प्रणवला आम्ही घरी सोडून चाललो ताईकडे. आणि आम्ही दोघी आणि अभिनव आणि गौरव हो घेतले. चल चल हो चला चला यायले तुमच्या मागे मागे. काय की बघा बघितले होय सोडली. तुम्ही फोन करायचं काम आहे ना आम्हाला. हो फोन करायचं ना आम्हाला. घरून निघलं तेव्हा करायचं. इतका लेट करते. इतका लेट आम्ही केव्हापासून वाट बघायला. हे जे व्लॉग काढाले ते लय उशिरा आले तर नाही आम्ही तेव्हाच रेडी होऊन थांबला. तुम्ही एवढं लेट का केला. आमची मिनी बस येऊन थांबली होती पण आमच्यासाठी यांना 10-15 मिनिट वेट करावं लागलं. तर बघा ही आहे आमची मिनी बस. आणि माझा फर्स्ट व्लॉग होता त्यातही आम्ही केळापूर गेलो होतो. ते याच मिनी बसमध्ये गेलो होतो. तर आता मग आम्ही सगळी फॅमिली मिळून चंद्रपूर निघालो. व्हिडिओ बघितला नाही गाईस. आमचा मोबाईल खराब झाला. गलत आहे. नाही बघा मोबाईल चांगला आहे. सपोर्ट ए न्यू व्लॉगर. हाय आदी तू पण व्लॉग करतो ना. हो मग बोल ना हाय गाईज मन. गिफ्टची मांग आहे. गिफ्ट पाहिजे. हो गिफ्ट दिल्यास पार्टी भेटेल. गिफ्ट दिलं ते गिफ्ट खोलून बघून काय आहे. महागाची वस्तू असली तर महागाची साधी असलं तर आधीचा केक एक असे माणसं गिफ्ट बघावं मोबाईल पाहिजे. तू गाढवाचं लग्न बघली नाही. खरं सांग महाराष्ट्रात राहून गाढवाचं लग्न बघली नाही. तुमचंही नाही बघितलं. तसं नाही ग. मकरंद अनासपुरेचं ग मूवी बघितले. हाय किधर गए किधर उडून गेले. असं करत जाऊ नका. ओळखते बच्चा. स्टाईल आहे ते स्टाईल.
हाय गाईस, या माझ्या जाऊबाईस. यांच्या सासूबाईस. या आमच्या सासूबाईस, या आमच्या नंदबाईस. या आमच्या नंदबाईस, त्या आमच्या लेकरबाईस. तरी आम्ही अर्धेच जण आलो. जर सगळेजण झालो ना अशा 3ही कमीच पडतील आम्हाला. मागच्या वेळेस केळापूरला गेलो होतो ना, तेव्हा याच गाडीमध्ये आम्ही कितीतरी जण बसलो होतो. कसे बसलो आमच्या आम्हालाच माहिती. आणि कार आहेत, पण कार घेऊन जायला नको वाटतं, कारण ह्या गाडीत सगळ्यांसोबत जी मजा येते ती कारमध्ये येत नाही. आणि कारमध्ये बसून बसून किती बसणार, 4 ते 5 जण. म्हणून नेहमी अशी गाडीच काढतात दादा. आणि दुसरी मिनी बस महागातली करण्यापेक्षा आपल्या घरी आहे ती मिनी बस परवडती असं वाटतं बघा. आणि यावेळेस ना बरेच जण आले नाहीत, तर बऱ्याच जणांना आमच्या फॅमिली मेंबर्सला आम्ही मिस करत होतो. आणि इथं बघा यांचं सगळ्यांचं चाललेलं होतं की जे आले नाही ना त्यांना वाटलं पाहिजे की आम्ही का आलो नाहीत, आपण इतका एन्जॉय करू असं तसं म्हणणं चाललेलं होतं. आणि खूप हे जर पोरं असले ना आमचे फॅमिलीमधले तर इतकी मजा येते, इतके जोक्स असतात, इतके टॉन्ट असतात एकमेकांवर, बस विचारायचं कामच नाही. आणि सौरभला आणि प्रणवला आम्ही आणलं नव्हतं, तर या सगळ्यांची कंप्लेंट होती की तुम्ही का आणलं नाही, कारण मागच्या वेळेस अंताक्षरीमध्ये त्या दोघांमुळे इतकी मजा आली होती ना, इतके गाणे म्हणत होते ते खूप जास्त. आणि असे सगळेजण असल्यावर बोलता बोलता विषय कुठून कुठं जाईल ना ते कळणारच नाही. तर असंच बोलत बोलत विषय निघला की बाईनं सांगितलं एकूचे कानच टोचले नाही म्हणून, कारण गौरवच्या कानात एक काडी आहे ना, तर त्यामुळे विषय निघला. तर आमच्या दोघींचं झालं की मग चल आता तुझे कानं टोचूया यात्रेमध्ये. तर त्याच्याहूनच इतके कॉमेंट्स झाले. आणि एकूण काय केलं, ताईचा बड्डे नव्हता तरी ताईचं स्टेटस लावून टाकलं हॅपी बड्डे ताई म्हणून. तर बऱ्याच जणांचे मेसेज येत होते की मग मनीषाचा बड्डे आहे, आणि मग सगळे विश करत होते. आणि आम्ही सगळ्यांनी घरून स्वयंपाक करून आणलं होतं. आणि आता इथं एका जागी थांबून जेवणार होतो. तर आम्ही फ्लोरा करून आणला होता, एकूचा फेवरेट आहे. तर बघा तो बॉक्स कसा ओढून घेत आहे. तर जेव्हापासून आम्ही बसलो गाडीत त्याला सांगितलं तेव्हापासून त्याचं लक्ष त्या बॉक्सवरच होतं की हे मी कुणालाच देणार नाही आणि मीच खाणार आहे. तर बघा तुम्हाला समोर ऐकायलाच भेटेल. आता आम्ही इथं सगळेजण उतरलोत आणि आमच्या नंदबाई वगैरे पण उतरल्यात. तर आम्ही त्यांना म्हणत होतो की मग आता आम्ही एकूचे कानं टोचणार आणि तुम्ही काड्या घेऊन यायच्या, म्हणजे बाळाला जसं सोन्याचं काहीतरी आणतात तसं. आता काढ्या. मुद्दा उचला म्हणा. नाही हे गलत आहे. याचे कान टोचायचे. आता थांबा तुम्ही. आम्ही म्हणलं भेदभाव करणं, ह्याही लेकराला तांब्याचेच केलताव, ह्याही लेकराला तांब्याचे आहेत का ते नंतर घातलेले आहेत, असे असे घातलेले आहेत नंतर. सोन्याच्या काड्या म्हणजे काय? सोन्याच्या काड्या म्हणजे तुझ्या मम्मीच्या हातात बघ काय आहे, सोनं आहे. ए हाय ब्लॉगर, आधी ब्लॉगर हाय. तर बघा आता आम्ही इथं थांबलोत आणि तिकडं लेकरं गेलेत ना, तिकडं थोडीशी सावली होती तर तिथं बसूत म्हणणं चाललेलं होतं, पण तिथं व्यवस्थित नव्हती ती जागा. आणि आता इथंच बसणार आहोत आम्ही. इथं मस्त क्लीन आहे एकदम, आणि ऊन पण एकदम थोडं थोडं ऊन आहे, सकाळचं ऊन. तर छानच वाटत होतं. उन्हाळा आहे पण म्हणजे थंडीच्या दिवसात ऊन लागलं की कसं वाटतं तसं वाटत होतं. तर सगळ्यांनी सगळ्यांचे डब्बे काढलेत मस्त. टोमॅटो चटणी, चपाती, कोणी आंब्याची चटणी, असं बरंच काही आणलं आहे. आणि आम्ही आणला होता फुलोरा, पण तुम्ही बघू शकता एकू साईडला बसून एकटा खात आहे. आणि म्हणलं बाबा आम्हाला नाही दुसऱ्यांना तरी दे थोडा, पण कुणालाच द्यायला तो तयार नाही. हे इकडे वेगळे का बसले असतील बरं? बॉक्स सगळा घेऊन बसले नकट. बाईचा फराळ चालू आहे बघा. किती छान जेवण, शेतात जेवण चालू आहे आमचं. नमस्कार दादा. नाही छान आहे, छान आहे. नाही राहू द्या, छान आहे. नाही नाही छान आहे, कसंही छानच, टेन्शन घेऊ नका. नाही 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 जेवणारच रे.
पण सगळ्यांच्या आम्ही काही जुळून आलं नाही, पण सगळ्यांनी टोमॅटो चटणी चपातीच आणली. मिळून आणली. हा, मिळून जुळून आलं ते. रात्री काल काही भाजी वेगळी आली नाही. रात्री फोन केलते आली आली. हा, मिरच्याचं खारं आलं. माझं स्पेशल आलं. मला मी 2 टमाटर खाल्ल्यात, कशी लागल आता. बाय. रोल हेव का? रोल संपायलाय आता. आमची नंदबाई अजून एक रोल करून देणार आहे मला. आहे का तुमची नंद तशी? बघा आमची नंदबाई छान छान लावून द्या चटणी. तू कुणाला बोलायला रे तेव्हापासून? मध्ये सारखं फोन मध्ये. बॉक्स कुठं आहे तुझा? बॉक्स कुठं आहे? बंद केला ना. ताई आऊन ताई पुणे. ओय अरे नकट्या खाऊ दे रे. तर आम्हाला चंद्रपूरला गेल्याच्या नंतर तिथं स्वयंपाक करून देवीला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. तर बाईनं सगळं आणलेलं आहे, पुरणपोळीचं सगळं लागणारं सगळं सामान घरून आणलं होतं. पण बाई हरभऱ्या आणायचं विसरल्या होत्या. तर आम्हाला तिथे देवीसाठी घुगऱ्या करायच्या होत्या. तर मग इथं हरभरे भेटले तर तेच वेचत होतो. मग आम्ही. दाखव रे मला, तू काय बघायला तेच दाखव आता. गॅलरी आहे काय मग गॅलरी तेवढं काय इम्पॉर्टंट आहे तुला? जेवण सोडून तू गॅलरी बघायला? स्नॅप एवढं काय इम्पॉर्टंट आहे? काय मेमोरीज हे वाले काढला तरी एक तरी फोटो स्वीट मेमोरीज मध्ये. जो यहाँ नहीं थी जलस, जो नहीं आए उनके लिए जलस. तू एन्जॉय कर पहिले. याचा ताई याचा खाली होऊन चंद्रपुर गाइस, तो हम अब इधर रुक गए. आप हम जा रहे हैं चंद्रपुर जा रहे हैं. अभी हम इधर रुक के क्या किए? खाना खाएंगे. हम ऐसा रोल करके खाए. क्या क्या खाए? क्या क्या खाए बोलो. भाजी और चपाती. और ये है इसकी मम्मा जो इसको फोन ही नहीं दे रही है व्लॉग करने के लिए. मेरा भी व्लॉगिंग चैनल है, मुझे सब्सक्राइब करो गाइस. मुझे सब्सक्राइब करो गाइस. मैं भी व्लॉग निकालता हूँ. और उसमें मैं चैनल, तुम्हारे चैनल का नेम क्या है? अद्वैत वर्ल्ड. अद्वैत वर्ल्ड. हाँ, और उसमें हम नींबू पानी बनाना भी सिखाते हैं, हो ना? और हमारा पूरा गांव भी घुमाते हैं, है ना? हाँ गाइस, हाय बोलो. हाय गाइस. हाय गाइस. तो हमारे अद्वैत वर्ल्ड के चैनल को आप सब्सक्राइब कीजिए, ओके ना? ओके. बाय बाय गाइस. हम मिलेंगे चंद्रपुर में. नहीं, पहले गाड़ी में, उसके बाद चंद्रपुर में. बोलो. ये किधर जा रहे हैं? ते झोला धरून बरोबर कसा दिसाला रे एको. बाय बाय. तू भी बात करेगा? इधर आके बात करो चाची के पास. हाय गाइस. रुक जाओ रे. हाय गाइस. अरे रुक जाओ रे बच्चे. हाय गाइस. हाय गाइस. हम जा रहे हैं. उनको भी नहीं मालूम. हम कहाँ जा रहे हैं? हम जा रहे हैं चंद्रपुर. हम जा रहे हैं चंद्रपुर. चला मग आता आमचा भरपूर टाइमपास झाला, मस्त असं जेवण झालं, गप्पा झाल्या, सगळं झालं. आता आम्हाला निघायचे कारण आम्ही खूप लवकर म्हणजे इथं जवळच थांबलो होतो ना. अजून इथून चंद्रपूर बरंच दूर होतं. तर मग तिथं जाऊन स्वयंपाक करणं, देवीला नैवेद्य, पाया वगैरे पडणं, रिटर्न येणं, तर भरपूर वेळ होणार होता. ఎందుకు झगड़ा చేస్తున్నావు? సోనిపుడి కోసం झगड़ाలు చేస్తున్నావా?
ఎందుకు రౌద్ర రూప్ ధారం చేస్తున్నావు అమ్మా? रुद्र अवतार हॉस्पिटल थांबवू नाही. तुटून जाईल बाबा. अय्यो. कुठं लागले रे? दाखव इथं. कुठंच नाही गेले. गौरवनं मारले गौरवनं. गच काही. दादा जाईल हॉस्पिटल. गौरव को मैं काय मारला. अशा गाडीमध्ये तितका आराम कुणाला भेटत असेल का? उठा उनको. हा, 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 हा. उठा उनको, उठा. क्लॅप क्लॅप सगळे क्लॅप वाजवते आरामाला. आता कसं आले म्हणलं गचके आले की तिकडे लाग आले मागे मध्ये सेंटरला बसली होती ताई आधी मस्त चांगलं वाटलं आता आता लागाले आता लाग आले करणार नाही आम्ही दुसऱ्या पोरीचं हे करणार नाही. वाटोळ नाही रे. वाटोळ म्हणलं तर इथंच मारतील मला. स्वाती लय म्हणू नका ग बिचारा टेन्शन घेऊ घेऊ दुखालय. बिचारा बघ टेन्शन घेऊ घेऊ दुखायलंय ग. आहे की नाही दुखायलंय ना टेन्शन घेऊन रे. गुटक्यात दिमाग काय म्हणाला काय आता कळलं काय इतका धीमाय पोरग धीमाय बत्ती नाही जल्दी जल्दी. हे vlog मजा म्हणा, मारायला म्हणा, लागले. त्यांना काहीच सुचते. बरोबर राहिले काय भाऊजी माझ्या जीवाला ग जीवाला सुखी आहे मी माझ्या गावाला काजळ कोण जळवा मनी प्रेमाळू ग माझा धनी जळवे मनी प्रेमाळू ग माझा धनी तुझं आधार माझ्या जीवाला ग जीवाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगन देवी माझ्या भावाला ग भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. छान 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 Clap! आता कोण म्हणणार दुसरी गवळण गवळण नाही आता कोण म्हणणार माहित आहे हा. स्वातीताई. वाटेकर. Birthday girl! Birthday girl! गाणं म्हणणार आता. क्या भजन येईना साजना आई येतील का चोरून भेट मला देतील का सांगना बोलना रे चंद मला कन्हैयाला गला रे चंद मला हात कॅमेरे घालते. हमारा बछड़ा आ गया इधर हाय बच्चा हाय बच्चा कोण आले? तो प्रसादराव आलाय. हाय ओए छोटे व्लॉगर कुठं जायचंय कुठं जायचंय छोटे व्लॉगर ओए छोटे व्लॉगर कुठं जायचंय कुठं हो ते चालेल. ए जा पटकन जा त्याच्याकडे ए जा जा बघ काय झालंय बघ उडी मारायला वाटत
काय झालंय तू काय झालं काय झालं सांग ना मुडपल आहे का मग जल्दी से फोन दो. तर बघा इथं आम्ही थांबलो होतो आणि एकूच्या पायाला बहुतेक क्रॅम्प आला होता. क्रॅम्प होते की नखरे होते ते काय आम्हाला शेवटपर्यंत कळालं नाही. तर पाय तर काही मुडपला नव्हता त्याचा, पण का असं करत होता तेही कळालं नाही. तर आमचं चाललेलं होतं की मग कुठं डॉक्टर आहे का बघावं म्हणून. फोन दे गुणानं ताईचा बर्थडे आहे. तू माझा फोन दे हे माझे पाय हे जपूचे हे सातीचे ना आले ना स्वाती ना नागुलमो नागुलमो नला नागुलमा नागुलमो नागुलमो नला नागुलमा या इरे जोर लगा के नाचो रे 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 रा 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 అంటే ఇచ్చాపురం అరే మైసమ్మ గాబరపెట్టి గాయకు కకే మైసమ్మ चली बता दे उसका बता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे दिलदार मिला दे पिलिचनु ఈ వేళ बदले आता गाणे बदले नको मारू रे कान्हा पिचकारी साडी रंगानं भिजल माझी साडी मल्ले पूछे नी पाल मुकर मुगलेस्ते ना मन सुकुतई तक्का रवि चूडन रवि कनी चूस्ते ना मन सुकुतई तक्का गा गा गाले गा गंगा तुम्ही कुणी कडे तू तारा कृपा से राम जी की सवारी पांडे उठा अंग्रेजी बीट पे इंडिया इंडिया पुट्टिंटिకి రావించలే यार इंडिया इंडिया या ये मेरा इंडिया आई लव माय इंडिया एनो का गाना बना यारों ने मेरे वास्ते जो कुछ नहीं किया 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया मिलियन बार शुक्रिया 100 बार शुक्रिया या यारा झालं का झालं
देवर दीवाना, हाय राम कुड़ियों को लाल डाला, छोटा छोटा निंबुडा. अंताक्षरी खेळत खेळत कधी चंद्रपूर आलं कळालंच नाही. तर बघा इथं येऊन थांबलोत आता आम्ही. आणि आता इथं यात्रा वगैरे असती थोडे दिवसात, तर इथं भरपूर रश आहे. म्हणजे प्रत्येकजण तिथं येऊन देवीला नैवेद्य वगैरे करून नैवेद्य दाखवतात. म्हणजे सगळी फॅमिली येऊन इथं स्वयंपाक करून जेवण खावण करून जाती. तर असं काहीतरी इथं असतं बघा. तर आम्ही पण आलो होतो. तर इथं स्वयंपाक करायला मग बिलकुल जागा नसती. आणि ज्याच्या घरी असा स्पेस आहे तर मग ते कोणी 500 रुपये, कोणी 800 रुपये, कोणी 1000 रुपये म्हणतं आणि आपल्याला तेवढी जागा स्वयंपाक करण्यापुरतं देतं. तर असा बिझनेससुद्धा इथं आहे. मला इथं आल्यावर कळालं. मला इतकं हसू येत होतं. म्हणजे थोडीशी जरी जागा असली मग ठीक आहे 300-400 रुपये त्या जागेचे. थोडीशी चांगली जागा असली, शेड वगैरे असला किंवा झाडं वगैरे असले तर तिथं 500-800. म्हणजे जशी ती जागा, जसं प्लेस, आपल्याला फॅसिलिटी जशा तसे ते पैसे घेणार आपल्याकडून. आणि मंदिराच्या तिथं पण जागा असते, पण तिथं इतकं रश असते खूप जास्त. तर आम्ही जिथं थांबलो होतो तिथं आम्ही 500 रुपये देऊन त्यांना थांबलो होतो. आणि इथून मंदिर तुम्हाला दिसलंच असेल, जवळच आहे. तर आम्ही येताना जेवून आलो ना, म्हणजे रस्त्यात थांबून जेवून आलो. तर तिथं चपाती वगैरे सगळं खाल्लं होतं. आणि कुणालाच अशा इतक्या भुकान होत्या, सारखं गाडीतच बसून होतो. तर म्हणून आमचा प्लॅन झाला की आपण फक्त वरण भात आणि भाजी करूया आणि देवीसाठी मग थोडंसं पुरण करून नैवेद्य करूया. आणि असंच आमचं चाललेलं आहे. ह्या आहेत आमच्या छोट्या सासूबाई तिरवंताई. तर त्यांच्या हाताची टेस्ट म्हणजे एक नंबर. भात शिजत आला, डाळ शिजली, चहा ठेवलाय. हा हा हा, लिंबाचे पानं टाकून. हा बघा इथं नैवेद्य केलंय, वरण झालंय, फोडणी द्यायचं राहिलंय, भात झालाय, तिकडे चहा ठेवलाय. आमच्या इकडे सुगरण सासूबाई आहेत. ऊन किती आहे त्याचं आम्हाला बिलकुल घेणं देणं नाही, पण चहा पाहिजे म्हणजे पाहिजे. तर इथं दूध आणायला शॉप खूप दूर होतं, म्हणून आम्ही ब्लॅक टी बनवला. आणि आम्ही जिथं थांबलो होतो तिथं लिंबाचं झाड होतं. मस्त लिंबाचे पानं तोडले, त्यात टाकले. आणि छोटं पातेलं नव्हतं, तर असं भाजीसाठी मोठं पातेलं आणलं होतं. त्यातच चहा केला आणि मस्त जे जे पिणार आहेत त्यांना आता चहा द्यायचा आहे. नाही नाही नाही, तिकडे द्या, माईला द्या. चहा दे, चहा दे. उठा रे उठा. चहा पिणाऱ्याला माहित राहते की किती गरम असला तरी चहा छान आमच्या आई आज 3 मार केल्या, तुम्ही एकदम केल्या. घ्या हो, घ्या हो. चाय चाय म्हण. थोडं दे ग पाणी. ए जगू, जगू पाणी दे. ताया पाणी. हा हा हा, देसी पाणी पीना मग से. आ जाओ, चाह की पार्टी करते हैं. हातात दे जरा. असं नाही रे, असं. मला वाटलं सोबत कसं झालंय ब्लॅक टी. कुठं चालली ग बाई? किधर जा रही? निकाल रही हूँ मैं वीडियो सब. सगळ्यांना चहा देईपर्यंत आमचा चहा चक्क थंड होऊन गेला होता. 2-3 घोट पिला पण ती काही वाटत नव्हता. आणि बराच चहा उरला होता. म्हणलं चला गरम करून पिलेलंच परवडतं. तर मग इथं येऊन आता माझं गरम करणं चाललेलं आहे चहा. आणि आत्ता मग पिल्यासारखं वाटेल हे चहा पिलं तर. कच्चीच अशी देऊन टाकल्याने.
समजे तिकडे क्लिपसाठी तुम्ही एक क्लिप करा इट्स टी टाइम, टी ब्रेक, ब्लॅक टी ब्रेक. गरम करून आई तुला देते, आईला खाऊन इकडे येऊन बसते इथं काय. एक झोप नाही, एक उठलं, एक बिस्किट खाली, एक ताण लागले. तिथं पाणी ताजं होतं ना. आणि तुला सगळ्या मुलांमध्ये लहान मुलगा आहे, त्यांचं नाव एकनाथ आहे. त्यांना खूप चहाची आवड आहे. आणि त्याचे आता सध्या कान टोचायचे आहेत. ते हेच आहे. ह्या कोण गरम चहा पिला नव्हता? या पण नाही काय द्या बरं. किती चहामध्ये गमल्या गम आहे. माहिती मिसळलं मागं मागं आईस्क्रीम घेऊन ये रे बाबा. आईस्क्रीमची गाडी घेऊन ये. आवाज आला? माही माही इकडे इकडे इकडे. काय झालं? इकडे बघ इकडे. सगळ्यांनी जर एक एक काम हातात घेतल्यास ते व्हायला वेळ लागतो का? बिलकुल नाही. तर सगळ्यांनी एक एक काम हातात घेतलं होतं. म्हणजे आता सोनू, शुभांगी आता आमच्या घरच्या मुली, तरी त्यांनी हेल्प केली. तर मस्त असं एकीनं टोमॅटो कट केली, एकीनं लसण, तर मी वांगे चिरले. आणि आम्ही तिथं जे हरभरे वेचले होते ना, तेच मी चांगले धुवून आणलेत आणि आता थोडंसं भिजू देते. तोपर्यंत तिकडं वरण आणि भाजी होईल. त्यानंतर मग हे उकळायला ठेवता येईल. नंतर मी नैवेद्य करून घेतला. इथं मुद्रिकबाईनं दिवे वगैरे करून घेतले आणि भागीरथाबाईनं मस्त वाती केल्या. तर सगळ्यांनी मिळून एक एक काम केलं. झालं? गौरव गौरव ए गौरव, काय खायला? काय आहे त्याच्यात? काहीच नाही. काय खायला? पुरण पुरण. कहीं पे भी घूमने जाओ, आफ्टरनून नैप कंपल्सरी. हो शांत कधी असं दिलेत म्हणून तर राहीच ना. ठीक आहे. ताईला मी आंबा द्यायला वावरातून तोडून कष्ट करून आणलेला आंबा सगळे खायचं आहे. ते बघ ते सगळे येतात. आता जाताना कशाला? ते चिरूत ना मोठा आहे. हे खाऊता मग. असं झालंय ना, सुकून गेलं. दाखव, खरंच आहे, कट केलेलं आहे. तयार करून आणलेले आहे. हळूहळू कवरच गायब. वो क्या है? अबा हे भी है. गाडीतच सांगलं ना तुम्हाला. काही काय ऐ मला दे ना तसा, ती व्हिडिओ काढायला ना मी. दे ना एक लावून तर दे. चक्कू किधर आहे? काय नाही काय नाही. नाही नाही, ठेवून द्यायला ठेवून द्यायला. थंडीला चांगले वाटले बघू. गाडीत खायला ग जाताना. हे बघ तसं बरंच यायला येत आहे तुला. बा बाईला लगेच. तिथून एक झांक रहा है, कोई तो झांक रहा है मैंगोस के लिए. और ये आम पर डिस्कशन करते हुए स्वाती आंबा घेऊन दाखव. छोटे छोटे होते, मोठे झाल्यावर थोडा गेला. काल गेला घरी येते. काय पाप लागेल की नाही आता. माझ्या पेंटाला पुसतले तर तो पॅन्ट पुसला, पण पॅन्टला पुसला ना, पॅन्ट पुसला. असं जरा ते मी आंबा देऊ मला रे नाही रे. कोण म्हणलं देना गेलो? व्हिडिओ पुरतात देत आहो. असं गडून खाला. ना तसं नाही स्वाती, ते मी म्हणते गलत आहे. हात धरून राहू दे. मला सगळ्यांना द्यायचंय. पण ते गलत आहे. मी सगळ्यांना देणार आहे. म्हणून सगळं खाऊन घेशील. पोट मी घेणार. एंडिंगला एवढी आहे ना. एंडिंग नाही, आता घेतो तुम्ही.
खाता के तोंड मार के कापतो का ताई 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 कापते हात कापते नाही हे छीन के रहूंगा मैं ताई काय बाई ताई हे अरे देऊ नये माप लागते ताई एवढं उरलेली पोय तुलाच उरलेली को इकडे आता देवीला ते कोणाला आंबा आहे ना आज असं फेकून देता नसता आंबा मी ठेवले होते खाली का खाली आता बघले एवढंसं घेईल वाटलं पुरा आंबा खाऊन घेतली जाते देखा आप सब लोगों ने इतनी भोली सी सूरत के पीछे कितनी साजिश वाली शक्ल छुपी है। रे जग्गू, इतनी भोली भोली सी शक्ल के पीछे देखिए, यही है वो लेडी जो सब आम इसने खा लिया है। शुरुआत किसने की है आपने अंबा किसने खोला शुरुआत में? किसी का छीन के खाना कितना पाप है। चला, आमचा आंब्याचा खेळ संपला आणि आता इथं सगळी तयारी चालू आहे। आता तर दादाच्या नावाचा हे नवस होता, तर मग बाई त्यांनी दादांसाठी कपडे वगैरे आणले होते आहेर, तर तेच चढवणं वगैरे झालं मग आणि नैवेद्याचं ताट तयार केलं, दिवे सगळं असं रेडी करून आता आम्हाला निघायचं आहे मंदिरला। तर इतका उशीर झाला होता तरी इथं ताईचं आणि जग्गूचं काही संपत नव्हतं, तर जग्गूनं आंबे आणले होते गावाकडून, तर मस्त मीठ चटणी पण आणलं होतं त्यासोबत। तर आता आंबे म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचे, तर आम्ही ते आता एक एक करत असे 2 आंबे तर संपवले होते, अजून 2-3 आंबे होते, तर आता ते बॅगमध्ये लपवून घेतलेत। मग जग्गूला म्हणलं की हां चला गाडीत खाऊया, जग्गूचं म्हणणं होतं की गाडीत आपल्याला बोर होईल, आपण गाडीतच खाऊया, तर मग आम्ही ते आमच्या बॅगमध्ये ठेवून घेतले आणि आता लेकरांना वगैरे रेडी केले आणि स्वयंपाक सगळा रेडी आहे, सगळं झाकून ठेवलं आहे। आता आल्यावर मग जेवण करायचं, फक्त देवीसाठीचा नैवेद्य तेवढा काढून घेतला आहे आता। आणि आम्ही इकडून आलो होतो आणि निवर्ती आणि कृष्णवेणी माहीला घेऊन हिमायतनगरवरून ट्रेननं आल्या होत्या आणि चंद्रपूरला, तर अशी आमची इथं भेट झाली। मग तर आता जाताना मग आमच्यासोबत येणार आहे ती, तर आता मग सगळे निघालोत आम्ही, भरपूर ऊन होतं, तर जे जे लागत होतं ते सगळं घेतलं आहे आणि जे एक्स्ट्राचं सामान होतं गाडीमध्ये ठेवलं आणि तिथलं सगळं क्लीन करून आता निघालोत, कारण ते घरवाले होते ते म्हणत होते की तुमचं सामान तुम्ही व्यवस्थित ठेवून जा। तर ऊन तर खरंच भरपूर होतं ऊन आणि चंद्रपूरला तर ऊन जास्तच राहणार। आणि हे दोघं आता भाऊजीच्या हवाली आहेत, बघू कुठपर्यंत त्यांच्याजवळ राहतील ते। पाया पडायला जायच्या पुढे पुढेच अद्वैत झोपी गेला, मग तर त्याला उचलूनच घ्यावं लागलं, थोडं चिडचिड करत होता नंतर। आणि आता मग ओटी वगैरे घ्यायची आहे, तर आता समोर बघू मग। आणि आता तुम्हाला जे म्हणलं होतं स्वयंपाक तर इथं करतात, तर इथं काही चार्जेस लागत नाहीत, इथं येऊन स्वयंपाक करू शकतो, पण इतकी रश राहते ना, बिलकुल पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती, वाटत होतं की हे स्वयंपाक कसं करत असतील। तर बरं झालं वाटलं की आपण बाहेर थांबलो आणि इथं एका शॉपवर लगेचच मग ओटी वगैरे घेऊन टाकली आणि आता पुढे निघालो। मग आमची माही इतकी क्यूट आहे ना, खूप जास्त। तर आता आमच्या मुसळे परिवारात सोनूच्या नंतर मग शुभांगी आणि शुभांगीच्या नंतर आता नेक्स्ट जनरेशनमध्ये आता माही, नाहीतर सगळे मुलं भरलेले आहेत।
खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती. असं वाटत होतं की आपण नंतर कधी आलं असतं तर जमलं असतं, म्हणजे आरामात दर्शन झालं असतं, सगळं झालं असतं. आणि आपण इतकं हे करून येतो आणि तिथं देवाला म्हणा देवीला म्हणा 4-5 सेकंड पण बघता येत नाही आपल्याला, म्हणजे पाया पडेपर्यंत पण आपल्याला थांबू देत नाहीत की ढकलतात पुढे की चला जा म्हणून. तर असं दर्शन वगैरे घेतलं आणि आता जे महाकाली आईला ना आता आतमध्ये जाऊन पाया पडायचं सगळं बंदच करून टाकलं आहे कोरोनापासून. नाहीतर अगोदर आतमध्ये जाऊन आपण पाया पडू शकत होतो. मस्त बाजूवर अशी झोपलेली देवी असती, इतकी सुंदर ना. तर ते तर आता काही बघायला भेटतच नाही आहे. वरून एक लोखंडाचं असं जाळी केलेली आहे, त्यातून आपण बघू शकतो. पण अगोदर थोडं अलीकडं तरी ठेवायचे म्हणे देवीला. आता तर देवी बिलकुलच दिसत नाही आहे. आपण तेथून वाकून जरी बघितलं तर दिसणार नाही आपल्याला देवी. तर चला मग असं लाईनमध्ये लागून असं काहीसं दर्शन झालं. आणि आता जे आम्ही दिवे वगैरे केले होते देवीला, सगळं जे होतं ते बाहेरच दिवे वगैरे लावायचे होते. तर मग इथं बाई त्यांचं तेच चाललेलं आहे. मग दिवे वगैरे लावत आहेत, नैवेद्य वगैरे ठेवला आहे मग. आणि खूप म्हणजे खूप उशीर झाला होता. आणि आता जर कुणाला काही घ्यायचं प्रसाद वगैरे म्हणा किंवा बांगड्या लेकरांना खेळणे असं काही घ्यायचं असेल ते घेऊन आता आम्हाला निघायचं होतं. थोड्या वेळ आतमध्येच बसलो आम्ही, बाहेर तर बसायला बिलकुल जागाच नाही आहे. तर इथं मग सगळ्यांनी हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मग आम्ही निघालो. तर गौरवला डुग्गूला म्हणजे सगळ्यांना घेऊन इकडं तिकडं फिरलो. पण काय कोणते टॉईस व्यवस्थित नव्हते की काहीच व्यवस्थित नव्हतं. एक तरी गाड्या काही घ्यावं म्हणलं होतं लेकरांना, कारण सौरभ आणि प्रणव घरी गेल्यास विचारतील, काहीतरी नेलं तर त्यांना चांगलं वाटेल. आणि रेट कुठं सांगत होते. मग या लेकरांना म्हणलं की चला आपण सुपर मार्केट वगैरे गेलं ना तुम्हाला घेऊन देते म्हणलं की इतकं शांतपणे ते ऐकले ना. एकदाही त्यांनी जिद्दपणा केला नाही. इतकं छान वाटलं. असं बाहेर लेकरं बघितले ना मग वाटतं की हां लेकरं ऐकतात बरं आपले लेकरं म्हणून, असं थोडंसं फिलिंग राहते. बिलकुल जिद्दपणा केले नाही की मला पाहिजेच म्हणून किंवा रडणं नाही, काही नाही. मग आम्ही थोडा प्रसाद वगैरे घेतला आणि निघालो. आणि सगळे एकत्र आलो होतो, पण जाताना सगळे वेगवेगळे, म्हणजे कोणी काय घेत होतं तर कोणी काय, कोणी समोर गेलं तर कोणी मागे राहिलं, असं काहीतरी झालं होतं. मला म्हणलं समोर आलोच आहोत तर मग लेकरांना जेव घालावं, म्हणजे एक काम होऊन जातं आणि शांतपणे जेवतीलही. तर मग एक एक करत सगळेच जण आले. कोणी काही तर कोणी काही शॉपिंग केली होती, आम्ही तर काहीच घेतलं नव्हतं. तर सगळे मग जे माणसं होते सगळ्यांना जेवू घातलं, त्यांना जेवायला वगैरे वाढलं. त्यांचं झाल्याच्यानंतर आम्ही बसलो. तर ताईनं, कृष्णवेणीनं, शुभांगीनं, सोनूनं त्यांना जेवायला वाढलं होतं माणसांना. आता त्यांनी आम्हाला वाढलं. मग असं सगळं जेवण वगैरे सगळं झालं. आणि आत्ता वेळ होती तिचे कानं टोचायची, तर ते विसरलो होतो. तर आम्ही परत त्याला घेऊन चाललोत. मग ह्याचे कानं टोचवायचे का एक बघू लास्ट टाइम काना असे खुले खुले. हा चला आता ॲड्रेस सांगायला बघू. कुठं आहे सांग. अगं फोन करते थांबी. कुठं आहे थांब, जगूला कॉल करते. मला काय माहिती काय म्हणलं टोचवायचंय तर पार्टी. ते बसून राहतेत ग. अरे टोचवतेत रे. ऐक एकू. अरे तर एकूला वाटलं होतं ताई ते मला कुठे नेणार आहेत. चला चला म्हणलं की तिथपर्यंत नेऊन रिटर्न आणतील, पण आम्ही त्याला चक्क आतमध्ये घेऊन आलो. आणि त्याला नंतर वाटलं की इथं थोडी ना कानं टोचणारं कोणी भेटणार आहे. आम्ही गेलं की म्हणजे एंट्रीमध्ये केलं की अंगठ्या वगैरे घेऊन बसणारी बाई होती. आम्ही त्या काकूंना विचारलं की कानं टोचता का, ती हो बोलली. तर एकू तिथून चक्क निघाला. आम्ही म्हणलं याचे कानं टोचायचे, तर म्हणली की मी टोचलं ना कसे झुकत नाहीत, ये बाळा मी टोचते म्हणलं की एकू जर पळाला. त्याला वाटलं की इथं भेटणार नाही आणि ताई ते मला नेणार नाही. इतकी मजा आली ना एकूची. त्याला वाटलं इथं कानं टोचवणारी नसेल आणि त्यांना फुल कॉन्फिडन्स नव्हता की टोचवणार नाही. तर बाई कशी म्हणली माझ्यासारखं कोणी टोचवणारच नाही, दुखणार नाही. हो तिला किती एकू. ती बाई काय म्हणला, तू काय म्हणला, तू का पळून, ती बाई काय म्हणली तुला, तू बस तुला दुखणारही नाही, तुला टोचवते म्हणली की नाही. सरक मग त्या मी राहू दे तुझं नंतर मांडीवर बसून येतो. मी राहू तुझा ते खायचं मांडीवर बसून. जागा नाही बघ तुला. चला चला चला.
दुसरं काही असो पण एकूची फुल मजा आली, त्याची खूप मजा घेतली. असं करत आम्ही सगळं निघालो. गाडीमध्ये सगळं सामान वगैरे टाकलं आणि आता मग बसायची म्हणजे जागेसाठी भांडणं चाललेले होते आमचे की मी इथं बसते, मी तिथं बसते, असं काहीतरी. आणि कृष्णवेणी आणि निवर्ती पण आता ॲड झालेत, तर ते आमच्यासोबत येणार आहेत आणि आदिलाबादमध्ये मग ट्रेननी ते हिमायतनगर जाणार आहेत. तर असं सगळा प्रवास झाला आजचा. आणि आता इथून पुढे आम्हाला जवळपास 3 ते 4 तास लागतील आदिलाबाद पोहोचायला. 3 तास तर कुठंच गेले नाही. आणि आमची परत अशी ट्रेन चालू झाली. आजचा ब्लॉग खूप म्हणजे खूप मोठा झालाय. 2 पार्ट करायचे होते पण म्हणलं चला एकच करून टाकूया. तर इतका मोठा व्हिडिओ पहिल्यांदा माझ्या चॅनलवर पडत आहे, तर वेळ काढून बघा. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि असा झाला आमचा चंद्रपूरचा प्रवास आणि अशी आहे आमची मुसळी फॅमिली. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.